राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर 45,891 कोटी रुपयांचा तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा हातात घेण्यात आली आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकासही लांबणार नाही। राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। शासनाकडून उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाते आणि त्यामुळे देशी विदेशी गुंतवणुकीत वाढ होते, रोजगारात वाढ होते। दावोसमधून 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाला। राज्यात 15 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आणि त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली। बजेटमधून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा झाली। 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे महिलांना केवळ 1500 रुपयेच मिळणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी तर फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबत देखील कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। 6 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर आता 6% कर आकारण्यात येणार आहे, तर 4 चाकी वाहनांसाठी 1% करवाढ करण्यात आली आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आणि त्यामुळे वीज दर कमी होण्याची शक्यता आहे। त्यासह येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारणार। मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र म्हणून ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी घोषणा अजित पवारांनी केली, तर 2030 पर्यंत अर्थव्यवस्था 300 बिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येतोय आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यातून जिल्ह्यात जवळपास 7,500 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे। मुंबई पुण्यात 64 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली, तर राज्यभरात 5 वर्षात 237 किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 6,770 कोटी रुपये किमतीची कामं मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली, तर सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। महाराष्ट्रातील सागरी विकास धोरणात बंदर विकासासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे। पालघरमध्ये होणारं वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये असेल। 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल, तर JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवार यांनी केला। मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत 7,978 कोटींची सवलत देण्यात येणार आहे अशी घोषणा अजित पवारांनी केली, तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटींची 1,48,888 कामं ही हाती घेण्यात आली आहेत। अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी 5,000 कोटींचा खर्च करण्यात येईल, तसंच AI वापराचं धोरणही आखण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी देण्यात येतील। निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलं आणि त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% इतकं आहे। तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं। राज्यातील 6,000 डिझेल तसंच CNG आणि LPG मध्ये रूपांतर करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आणि यामुळे प्रवासी मालवाहतूक क्षमतेत वृद्धी होईल असं अजितदादा म्हणाले। महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। यासाठी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई इथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधायुक्त बोटिंगसाठीही आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं। सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांकडून राबवण्यात येतात आणि यासाठीच्या खर्चात 42% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चातही 40% वाढ करण्यात आली आहे।
राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली। अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तुळजापूर, धाराशिव आणि हिंगोलीतील न्यायालयांचा यात समावेश आहे। केंद्र सरकारनं भांडवली खर्चासाठी 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे। या योजनेतून सरकारला 13,807 कोटींचा निधी प्राप्त झाला। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येत आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदावरी अभियान राबवण्यात येतं। आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार अशी घोषणा अजित पवारांनी केली। तर पुण्यातील आंबेगाव इथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून 2 टप्प्यातील कामं पूर्ण झालीत आणि सरकार आणखी 50 कोटी देणार अशीही घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली। यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी 225 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला 1,367 कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी 2,899 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। आणि ते एक मोठी बातमी अशी, नागपूरमध्ये भर रस्त्यात विकृतीचा कळस पाहायला मिळाला। भर रस्त्यात तरुण अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाजवळील मार्गावर जॉगिंग ट्रॅकच्या बेंचेसवर बसलेल्या तरुणीकडे पाहत हा तरुण अश्लील चाळे करत होता आणि या प्रकरणी बजाजनगर स्थानकात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। तर रायगडमधील दुरुशेत रोडवर एका महिलेचा मृतदेह सापडला। या महिलेची हत्या करून मृतदेह बॅगेत कोंबला होता। पेण तालुक्यातील दुरुशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला बॅग टाकून आरोपी फरार झाला। आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। रायगडमधील दुरुशेत रोडवर एका महिलेचा मृतदेह सापडला। या महिलेची हत्या करून मृतदेह बॅगेत कोंबण्यात आलेला होता। पेण तालुक्यातील दुरुशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला बॅग टाकून हा आरोपी फरार झालाय। आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्याकरता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि सरकारनं नुसत्याच थापा मारल्यात। दिलेली आश्वासनं काही पूर्ण करण्यात आलेली नाहीयेत। महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय। फक्त आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केले। सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं। कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत। लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिळलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। लाडक्या बहिणीसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा करण्यात आली नाही। 2100 रुपये भविष्यात देणार आहात तर मतही तेव्हाच मागायची होती असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला। अर्थसंकल्पावर खासदार बळवंत वानखेडेंनी हल्लाबोल केला। निवडणुकीच्या काळात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पडला, मात्र आता अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलं अशी टीका खासदार वानखेडेंनी केली आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांना आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला। त्यासाठी देवस्थान ट्रस्टनं नवी नियमावली जाहीर केली आहे। हायकोर्टाने प्रशांत कोरटकरला नोटीस बजावली आहे। उद्या सकाळी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। अबू आझमी आणि अनिल परबांवर तात्काळ कारवाई करण्यात आली, पण प्रशांत कोरटकरवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाहीये। राजकीय उद्देश पाहून कारवाई करताय का असा संतप्त सवाल मुदोजीराजे भोसले यांनी केला। बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे। 2024 मध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या पीएने एका शोरूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली होती आणि याचा 12 डिसेंबरचा सीसीटीव्ही आता समोर आला आणि त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। सोलापुरात ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावले। सर्वसामान्य शिवसैनिकाला जिल्हा प्रमुख पद देण्यात आलंय। संतोष पाटील यांची जिल्हा प्रमुखपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात भाजप महिला आघाडी मैदानात उतरली। बदनामीच्या षडयंत्रामागे नक्की कोण आहे याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते।
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातही 7 मध्यम प्रकल्पात 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 56 तलावांमध्ये 1.52 टीएमसी पाणी आहे. मुबलक पाण्याची नोंद असली तरीही शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेतीसाठी पाणी सोडण्यात यावं अशी मागणी करण्यात येते. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद काढणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. मागील 4-5 वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचं उत्पादन वाढलं. हिंगोलीत हळदीच्या दरात घसरण झाली आहे. हळदीला 9,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. हळदीला किमान 16,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. माजी मंत्री रामदास कदमांनी मंडणगडच्या सोवली गावात त्यांच्या राहत्या घरी शिमगोत्सवाच्या निमित्तानं पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. तरी या गावच्या ग्रामदैवतांची पालखी आली असताना त्यांनी सहकुटुंब ग्रामदैवताचं मनोभावे दर्शन घेतलं. जलकुंडात विसर्जित झालेल्या गणेश मूर्तींच्या मातीचा कराड नगर परिषदेकडून पुनर्वापर करण्यात आलाय. तब्बल 3 टन मातीचं कुंभार समाजाला वाटप करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरातील तापमान झपाट्यानं वाढू लागलंय. रविवारी शहराचा पारा 37 अंशांवर गेल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. जळगावमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 20 किलो टोमॅटोला केवळ 80 ते 90 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. जळगावमधील एटी जांभरे विद्यालयाच्या मैदानावर येत्या 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान 3 दिवसीय भव्य खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील पालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टी किटचं वाटप करण्यात आलं. उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून किट देण्यात आलं. वारंवार कारवाई करून कारागृहात जाऊनही अंमली पदार्थांची तस्करी न थांबवणाऱ्या आरोपींना आता चांगला शॉक देण्यात आला. 7 आरोपींच्या घरांचा वीज पुरवठाच पोलिसांनी खंडित केला आणि या आरोपींना सगळीकडूनच घेरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी गाजर वाटप आंदोलन केलं. अजित पवार बीडचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.